नमस्कार मैत्रिणींनो, साचीज मॉम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीत गवारीची भाजी। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य पाहूया। गवार तुम्ही कोणत्याही क्वालिटीची घेऊ शकता, गावरान काटेरी घेऊ शकता किंवा साधीही घेऊ शकता। 250 ग्रॅम प्रमाणामध्ये मी गवार घेतलेली आहे। बाजारातून गवार आणायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे, दोन्हीकडील कडा काढून घ्यायची आहेत आणि तुम्हाला हवी तशी मोडून घ्यायची आहे। छान अशी ताजी आणि कोवळी गवार घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला जर का भाजी चिरून आवडत असेल तर तुम्ही चिरूनही घेऊ शकता। 7-8 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आहे, चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 2-3 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मी धने पावडर घेतलेली आहे, 1.5 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आपल्या भाजीला रंग छान येण्यासाठी, आणि अर्धा चमचा मी मटण मसाला घेतलेला आहे सुहानाचा, पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे आणि पाव चमचा मी हळद घेतलेली आहे। कढई छान गरम करून घेतल्यानंतर आपल्याला 1-1.5 पळी तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। लसूण थोडासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लसूणही आपला हलकासा सोनेरी झालेला आहे। आता आपण कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, तेही थोडीशी परतून घ्यायची आहेत। आता कापून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो आपला पटकन मऊ होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त जरी ठेवलं ना तरी भाजीला चव छान चटपटीत येते। टोमॅटोही छान मऊ झालेले आहेत। त्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा मी सुहाना मटण मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर ती टाकायची आहे। आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला। तेही छान या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला भाजलेल्या दाण्याचा कूटही टाकायचा आहे, तोही या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। शेंगदाण्याचा कूटही मसाल्यामध्ये छान भाजून झालेला आहे आपला। आता आपण गवार टाकायची आहे। मसाल्यामध्ये छान तिलाही परतून घ्यायचं आहे आपल्याला। मसाल्यामध्ये गवार अशी 4-5 मिनिटांसाठी छान भाजून घेतल्यामुळे मसाल्याचे फ्लेवर छान गवारीमध्ये उतरतात। आता आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे। मी गरम पाणीच घेतलेलं आहे। गरम पाण्यामुळे आपली भाजीची चव टिकून राहते, त्यामुळे गरम पाणीच घ्यायचं आहे। साधारण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला गवार छान शिजवून घ्यायची आहे। टोमॅटो आपले मऊ होण्यासाठी जेव्हा मी मीठ टाकलं होतं तेव्हा मी पूर्ण भाजीसाठी टाकलं होतं, त्यामुळे मी आता मीठ टाकत नाही आहे। आता आपल्याला झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे। आता आपण झाकण खोलून पाहायचं आहे। 10-15 मिनिटांसाठी मी भाजी शिजवून घेतलेली आहे। मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी आणि पुन्हा झाकून ठेवून शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान तयार झालेली आहे। आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी चमचमीत आणि छान मस्त झालेली आहे। किती सुंदर झालेली आहे। चवही खूप छान लागते। एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि मस्त रहा। धन्यवाद।